पेट्रोल डिझेल 90 पैशांनी महागलेलं आहे। पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये आठवडाभरामध्ये आता दुसऱ्यांदा वाढ झाली। मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107 रुपये 59 पैसे इतके झाले। आठवड्याभरात पेट्रोल डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे। पेट्रोल डिझेल 90 पैशांनी महागलं असून नवे दर आजपासूनच लागू झालेत। दुसऱ्यांदा झालेल्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 107 रुपये 59 पैशांवर पोहोचलेत, तर डिझेलचे दर 94 रुपये 8 पैशांवर गेलेत। पुण्यात पेट्रोलचे दर 107 रुपये 86 पैसे इतके झालेत, तर डिझेलचे दर 94 रुपये 40 पैशांवर पोहोचलेत। नागपुरात पेट्रोल 108 रुपये 7 पैशांवर पोहोचले, तर डिझेल 94 रुपये 63 पैसे इतके झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचे दर 109 रुपये 47 पैशांवर पोहोचलेत, डिझेलचे दर 95 रुपये 95 पैशांवर गेलेत। रत्नागिरीमध्ये पेट्रोल 109 रुपये 53 पैसे, तर डिझेलचे दर 96 रुपये 6 पैसे इतके झालेत। दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमधील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊयात। दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 98 रुपये 64 पैशांवर, तर डिझेलचे दर 91 रुपये 58 पैशांवर गेलेत। कोलकात्यात पेट्रोल 109 रुपये 70 पैशांवर, तर डिझेल 96 रुपये 7 पैशांवर पोहोचले। चेन्नईमध्ये पेट्रोल 104 रुपये 49 पैशांवर, तर डिझेल 96 रुपये 11 पैशांवर पोहोचले। यापूर्वी पेट्रोलच्या दरात 3 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांची वाढ झाली आहे। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेल्या प्रचंड चढउतारामुळे देशात इंधन दरांचा भडका उडालाय। आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला इंधन दरवाढीचा आणखी एक मोठा झटका बसलाय। विशेष म्हणजे अवघ्या 5 दिवसातली ही दुसरी दरवाढ असल्यामुळे नागरिकांमधनं तीव्र संताप व्यक्त होतोय। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इंधन दरवाढीचं सत्र पुन्हा सुरू होईल अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती। त्यानुसार आता पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा धडाका लावलाय। त्यात लोकांच्या खिशातनं पैसे काढायचा हा धंदाच झालेला आहे, बिझनेस झालेला आहे लोकांचा, किंवा जे मोठे आमदार खासदार आहेत तेच हे करतात। सामान्य लोकांना त्रासच आहे की त्यांच्या खिशातनं डायरेक्ट पैसे काढायचे हे चाललंय। सर ये तो हमारे मजदूर है, मजदूरों की मतलब रोटी रोजी जितना उनके हाजिर नहीं है उनसे ज़्यादा तो ये दाम बढ़ जाते, कभी टंकी गैस सिलेंडर। राज्यामध्ये महिनाभर पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। पेट्रोल डिझेल मिळत नाही अशी तक्रार अद्याप नाही असंही भुजबळांचं म्हणणं आहे। इंधनासंदर्भात जिथे तक्रार येईल तिथे दखल घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं। एक महिन्याचा स्टॉक आहे आमच्याकडे, डिझेल पेट्रोल केरोसिनचा स्टॉक आमच्याकडे आहे। आणि ठीक आहे, थोडंसं कुठे जरा उशीर होत असेल जायला वगैरे काय, पण आहे सगळ्यांना मिळते असं आमचं माझं तरी म्हणणं आहे। अशी तक्रार आमच्याकडे आलेली नाही। अशी तक्रार आमच्याकडे आली तर आम्ही ताबडतोब त्या तक्रारीची दखल घेतो आणि त्याप्रमाणे जे सहकार्य करतो सगळ्यांना। तर बुलढाण्यामध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांची झुंबड पाहायला मिळते, तर चंद्रपूरमध्ये ट्रॅक्टर घेऊन शेतकरी पंपावर दाखल झाले। राज्यामध्ये एकूणच काय स्थिती आहे ते आपण पाहूया। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची, खास करून शेतकऱ्यांची झुंबड पाहायला मिळाली। डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पंपावर कॅन घेऊन रांगा लावल्यात। चंद्रपूर जिल्ह्यातील सावरगावात शेतकऱ्यांनी डिझेलसाठी मध्यरात्री मोठ्या रांगा लावल्या। अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल नसल्याचे फलक लावण्यात आलेत। इंधन टंचाईमुळे काही पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत। जालना संभाजीनगर मुख्य महामार्गावरच्या औद्योगिक वसाहतीमधील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली। इंधन खरेदीसाठी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकातील HP पेट्रोल पंपावर डिझेल नो स्टॉकचे बोर्ड लागले। ग्रामीण भागात डिझेलसाठी मोठ्या रांगा, तर दुसरीकडे शहरात सुद्धा डिझेलचा तुटवडा आहे। मुक्ताईनगर तालुक्यात 5 पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली। पेट्रोल डिझेल नाही अशा आशयाचे पंपावर बोर्ड लावण्यात आलेत। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरील पेट्रोल देखील संपलंय। वाशिम जिल्ह्यात सलग 5व्या दिवशीही पेट्रोल डिझेलचा तुटवडा कायम आहे। वाशिम शहरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध आहे। नागरिकांनी डिझेलचा अतिरिक्त साठा करू नये असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे।
परभणीत पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. इंधन साठा उपलब्ध नसल्यानं पंप बंद करण्याची चालकांवर वेळ आली आहे. पंढरपूर शहरात सीएनजीचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यानं वाहनांच्या तब्बल 2 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या. आर्थिक संकटाचा फटका मोदी, अदानी आणि अंबानींना बसणार नाही अशी टीका राहुल गांधींनी केली. देशावर कठीण स्थिती ओढवते काहीतरी करण्याऐवजी मोदी परदेश दौरा करतायत अशी टीकाही राहुल गांधींनी केली. जो आर्थिक शॉक आ रहा है वो अब अदानी अंबानी को नहीं लगेगा, मोदी को नहीं लगेगा. अब उत्तर प्रदेश और देश के युवाओं को, किसानों को, मजदूरों को, छोटे बिजनेस वालों को लगने वाला है. और ऐसे लगने वाला है जो शायद बहुत सालों में नहीं हुआ है. तो बहुत बहुत कठिन समय आ रहा है. एक्शन लेने के बजाय नरेंद्र मोदी देश से कह रहे हैं कि फॉरेन ट्रिप पर मत जाओ और नरेंद्र मोदी दुनिया का चक्कर काट रहे हैं. तो ये हालत है. भारत रशियाकडनं कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार आहे. ऊर्जा सुरक्षेसाठी निर्णय घेतल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाकडनं स्पष्ट करण्यात आले. दरम्यान अमेरिकेकडनं रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी 30 दिवसांची पुन्हा एकदा सवलत देण्यात आली आहे. ब्रेड आणि पावच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ झाली. दूध आणि भाज्या यानंतर आता ब्रेड आणि पाव देखील महागलेत. सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटला त्यामुळे धक्का बसलाय. वांद्र्यामधल्या गरीब नगर भागामध्ये अतिक्रमणावर बुलडोझर चालवण्यात आले. रेल्वे रुळालगतची 4 ते 5 मजली घरं पाडण्यात आली आहेत. नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. वांद्र्यातल्या गरीब नगर भागातील अतिक्रमणावर पश्चिम रेल्वे आणि पालिकेनं संयुक्त कारवाई केली. 6 बुलडोझरनं या ठिकाणी तोडक कारवाई करण्यात आली. 3, 4 ते 5 मजली बांधलेली अनधिकृत घरं पाडण्यास सुरुवात करण्यात आली. रेल्वे रुळाच्या सुरक्षेसाठी तसंच भविष्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी 1000हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. यावेळी काही तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. नोटीस न देता कारवाई केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. हम लोग यहाँ 50-60 साल से रह रहे हैं और वो डायरेक्ट आकर के बोल रहे हैं तोड़े. परेशान हो गए, घर से बेघर हो गए इंसान. हम लोग को घर दिख के बदली घर दे देंगे तो हम लोग चले जाएंगे ना. जो डेमोनेशन है वो रोक दिया जाए, हमारे घर के बदले घर दिया जाए, बाद में जो आपकी जगह है वो आप कर सकते. दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या कडक आदेशानुसार अतिक्रमण हटवलं जात असल्याचं पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ विनीत अभिषेक यांनी म्हटलंय. अभी 1 महीने पहले माननीय ऑनरेबल हाई कोर्ट ने ये हमारे फेवर में जजमेंट दिया और उनके क्लियर इंस्ट्रक्शंस हैं कि यहाँ जितने भी अनऑथराइज्ड इंक्रोचमेंट हटमेंट्स हैं उन सबको हटाया जाए. जितने भी अनऑथराइज्ड यहाँ पे हटमेंट्स हैं, इंक्रोचमेंट्स हैं, उन सबको हटाएंगे. बुलडोझर कारवाईच्या दरम्यान किरीट सोमय्या या ठिकाणी आले होते. जे मुस्लिम माफिया आहेत, भूमाफिया आहे, लेन जिहाद करणारे लोक आहे, यांचा दादागिरीला कोणीतरी थांबवायचं होतं. आज थांबवण्यात आलं आहे. या मुंबईमध्ये लेन जिहाद चालणार नाही. कारवाईच्या दरम्यान जवळच असलेला फुट ओव्हर ब्रिजही काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. स्थानकाच्या बाहेर सुरू असलेल्या या कारवाईचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून आहे. मोठेगावकरच्या संपर्कातील आणखी लोकांचा शोध घेतला जात आहे. राज्यभरामध्ये आरसीसी क्लासेसच्या बाहेर अंडीफेक, शेणफेक हे आंदोलन करण्यात आलं. काही ठिकाणी तोडफोड सुद्धा करण्यात आली. मोठेगावकरच्या मुलाची सीबीआय चौकशी केली जात आहे. शिवराज मोठेगावकरच्या मुलाची सीबीआयकडून चौकशी करण्यात येते. शिवराज मोठेगावकरने मुलासाठी पेपर फोडल्याची चर्चा आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून आहे. मोठेगावकरच्या संपर्कातील आणखी लोकांचा शोध घेण्यात येतोय. वाढत्या रोषानंतर आरसीसी क्लासेस बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे. लातूरमध्ये सीबीआय पथकाकडून मोठेगावकरच्या क्लासेसमध्ये 3 तास चौकशी करण्यात आली आहे. कागदपत्रांचा काही डेटा तपासासाठी ताब्यात घेतला असून रात्री उशिरा सीबीआयचे एक पथक कागदपत्रांचा डेटा घेऊन दिल्लीकडे रवाना झालंय.
नीट पेपर फुटीनंतर राज्यभरात संतापाची लाट असून अकोल्यामध्ये आरसीसी कोचिंगच्या बॅनरवर शेण फेकत संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलंय. लातूरमध्ये मोठेगावकरच्या क्लासेसच्या इमारतीवर अंडी फेकत मनसेनं निदर्शनं केली आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये संभाजी ब्रिगेडकडून आरसीसीच्या फलकाची तोडफोड करण्यात आली आहे. पुण्यामध्ये छावा संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी छावाच्या एका आंदोलकानं अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. नीटचे प्रश्न फोडताना मनीषा मांढरेकडून मोठी खबरदारी घेण्यात आली होती. मांढरे सर्व प्रश्न तोंडपाठ ठेवत असल्यानं तपासात तांत्रिक अडचणी असल्याची सूत्रांची माहिती आहे. सीबीआयचे अधिकारी पुण्यावरून लातूरमध्ये दाखल झाले. बँक डिटेल्स आणि आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीनंही सीबीआयचा तपास सुरू आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून नागपुरातील नीटच्या 2 परीक्षार्थ्यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे. नीट संदर्भात सुप्रीम कोर्टात नवीन याचिका दाखल झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा आणि प्रिया शर्मा यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. कोल्हापुरातील आरसीसी क्लासमध्ये नुकतेच मुलीसाठी ऍडमिशन घेतलेले पालक सध्या चिंतेत आहेत. TV9 मराठीशी बोलताना पालकांना अश्रू अनावर झाले. आपली परिस्थिती वाईट असताना आपण इकडे तिकडे जुळणा करून पैसे भरलेले. आता पुढं दुसरे क्लासेस काय विदाऊट पैसे घेणार नाहीत. तर आमचे एक तर पैसे ताबडतोब यांनी परत द्यावं जेणेकरून आमच्या मुलगीला इतर ठिकाणी ॲडमिशन घेता येईल. नीटचं काय झालंय? नीट मारली ना युवकांची, भाजपनेच. हे सगळे लोक भाजपचे आहेत. आज प्रदीप जोशीला समन्स काढलेला आहे. नीटचा जो प्रमुख आहे हा कोण आहे? हा संघाचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे नीटच्या पेपर लीक प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचंच सूत्रधार म्हणून नाव घ्यावं लागेल. हे सगळे लोक जे अटक केले आहेत हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत. लातूरमध्ये मोठेगावकरांना अटक झाली त्याबद्दल काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांना प्रश्न का विचारला नाही? मोठेगावकरांनी जाहीरपणे स्टेजवर जाऊन आम्ही देशमुखांचं कुंकू लावलंय, काँग्रेसचा प्रचार करण्याचं काम या मोठेगावकरांनी निवडणुकीच्या काळामध्ये केलं होतं. हा योगायोग नाही की भारतीय जनता पक्ष शासित राज्यांमध्येच या तपासाचे धागेदोरे जुळलेले आहेत. भाजपाचे कार्यकर्ते, भाजपाचे अनेक नेते त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. ज्या पद्धतीचं हे रॅकेट येतं याची किती खोलवर पाळंमुळं रुजली आहेत ह्याने निश्चितपणे या देशाच्या भवितव्याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विधान परिषदेच्या 16 जागांपैकी 2 जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक आहे. कोकण विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरे इच्छुक आहेत. तर पुण्यामधून सुनील टिंगरे यांच्यासह इतर काही जण इच्छुक आहेत. सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी इच्छुक आता देवगिरीवर जात आहे. भाजपने पुण्यातील जागा राष्ट्रवादीला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. या जागेसाठी भाजपच्या तुलनेमध्ये राष्ट्रवादीकडे संख्याबळ जास्त आहे. सार्वजनिक ठिकाणाहून भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या आदेशामध्ये बदल करण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचं इंजेक्शन द्या, लोकांची सुरक्षा महत्वाची, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केली आहे. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या आदेशात आता बदल करण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. डॉग लव्हर्सच्या याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या आहेत. धोकादायक आणि आजारी कुत्र्यांना इंजेक्शन देऊन मारलं जाऊ शकतं. लोकांच्या जीविताची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची. निर्देश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर अवमानतेचा खटला चालवला जावा. राजस्थान, तामिळनाडूसह अनेक राज्यात भटक्या कुत्र्यांचे आकडे मोठे आहेत. नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्य आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 31 नागरिकांना कुत्रा चावण्याच्या घटना घडल्या आहेत असं म्हणत सुप्रीम कोर्टानं सर्व याचिका फेटाळून लावल्यात. यावेळी सुप्रीम कोर्टानं 9 निर्देश दिलेत. राज्य सरकारांनी पशु कल्याण मंडळाचे नियम अधिक मजबूत करावेत. प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 ABC केंद्र स्थापन करावं. लोकसंख्येप्रमाणे ABC केंद्रांची संख्या वाढवावी. कोर्टाचे आदेश आणि पशु कल्याण नियमांची पूर्णपणे अंमलबजावणी करावी. अँटी रेबीज औषधांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करावी. NHAIनं राष्ट्रीय महामार्गांवर भटक्या जनावरांच्या समस्येवर उपाययोजना करावी. कायद्यानुसार गरज पडल्यास युथेनेशियासारखी पावलं उचलली जाऊ शकतात. आदेश लागू करणारा पालिका सरकारी अधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण दिलं जावं.
सामान्यतः त्यांच्या विरोधात FIR किंवा कठोर कारवाई केली जाऊ नये. आघाडीचं शिष्टमंडळ उद्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे. उद्या दुपारी 3 वाजता चोक्कलिंगम यांची भेट घेणार आहेत. SIR बाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. तीनही पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत.